श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट इथे नवीन सीईओ मिळणार आहे। यासाठी त्रिसदस्यीय कमिटी गठीत झालेली आहे। त्या कमिटीचे एक सदस्य सुरेश हावरे सर आपल्या सोबत आहेत। त्यांची आज एक बैठक ही झाली त्रिसदस्यीय कमिटीची आणि नवीन सीईओ अपॉइंट करण्याबाबत काही निर्णयही झालेले आहेत। त्यांच्याशी बोलूया। सर नमस्कार, सर्वात प्रथम आपलं अभिनंदन। धन्यवाद। सर, आज जी पहिली बैठक झाली आहे त्या बैठकीत नवीन विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्याबाबत काय काय झालेलं आहे? असं आहे, लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी आणि या दृष्टीने आजपासूनच अर्ज मागवले जाणार आहेत। पूर्ण प्रक्रिया जी असेल ती ट्रान्सपरंट ठेवली जाईल। मंदिराच्या वेबसाईटवर एक नोटिफिकेशन जाहीर केलं जाईल आणि त्या नोटिफिकेशनमध्ये त्याची पात्रता, त्याच्याकडून असलेले अपेक्षा ह्या सगळ्या तिथे जाहीर केल्या जातील आणि त्यानुसार अर्ज जे येतील त्या अर्जाची छाननी होईल। 11 तारखेपासून तर 18 तारखेपर्यंत असा 8 दिवसाचा अवधी त्याला दिला जाणार आहे आणि कोणी याला अप्लाय करू शकतो। प्रोफेशनल एक्सपिरियन्स, लार्ज स्केल मॅनेजमेंटचा एक्सपिरियन्स हा असणे गरजेचं आहे आणि प्रभू रामचंद्रामध्ये श्रद्धा, आस्था, भक्तिभाव हा असणे त्याचा गरजेचं आहे। एक ट्रान्सपरंट सिस्टम, प्रोफेशनल मॅनेजमेंट हे यावं अशा प्रयत्नासाठी ही सीईओची निवड आहे। तिघांची नियुक्ती झालेली आहे। तुम्ही महाराष्ट्र जनतेला सांगाल का की इतर 2 सदस्य कोण आहेत? रिटायर्ड जस्टिस प्रमोद कोहली हे एक सदस्य आहेत आणि हे दिल्लीचे आहेत आणि रिटायर्ड मेजर जनरल विष्णुकांत चतुर्वेदी हे एक तिसरे सदस्य त्याच्यामध्ये आहेत। रिटायर आर्मीमधून रिटायर्ड झालेले आहेत आणि एक लीगल प्रॅक्टिसमधून रिटायर्ड झालेले आहेत। आम्ही तिघांची आज मीटिंग झाली आणि चांगल्या वातावरणात मीटिंग झाली। मला असं वाटते एक मताने एक 3 सीईओंचं एक शॉर्टलिस्ट करून एक पॅनल आम्ही लवकरात लवकर ट्रस्टला सबमिट करू शकू। सुरेश हावरे शिर्डी साईबाबा ट्रस्टचे ही अध्यक्ष राहिलेले आहेत। 100वा उत्सव ही तुमच्या अधिपत्याखाली तिथे झालेला। PM येऊन गेले, राष्ट्रपती येऊन गेल्या। काय वाटतं तुमच्या या अनुभवाचा फायदा नवीन सीईओच्या नियुक्तीमध्ये किती उपयोगी पडेल? बघा, शिर्डीचं देवस्थान देशातलं 2ऱ्या नंबरचं सर्वात मोठं देवस्थान आहे तिरुपतीनंतर आणि लाखो भक्त रोज त्या ठिकाणी येतात। भक्तांसाठी ज्या सोयी सुविधा त्या ठिकाणी आहेत, नव्याने निर्माण केलेल्या आहेत आणि माझा कालावधी तर असा होता की साईबाबांच्या समाधीची शताब्दी त्या वर्षांमध्ये होती आणि मला माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी ही जबाबदारी सुपूर्द केलेली होती आणि त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मायक्रो मॅनेजमेंटपासून तर मॅक्रो मॅनेजमेंट अशा दोन्ही पद्धतीने मी त्या ठिकाणी काम केलं। मलाही खूप शिकायला मिळालं। श्रद्धा होतीच, सबुरीमध्ये वाढ झाली आणि मॅनेजमेंट विशेषतः मी त्या ठिकाणी शिकलो। या मॅनेजमेंटचा उपयोग डेफिनेटली होईल। एक प्रोफेशनल मॅनेजमेंट निर्माण करणे, ट्रान्सपरंट सिस्टम्स त्या ठिकाणी असणे आणि स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स त्या ठिकाणी असणे, SOPs ह्या गोष्टी जर केल्या तर मला असं वाटतं की चांगल्या पद्धतीने संस्थांचं मॅनेजमेंट होऊ शकेल। एक विश्वासाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होऊ शकेल। झालेलं काय आहे तर विश्वास तुटलेला आहे आणि विश्वासाला कधी तडा जाता कामा नये। हा पुन्हा विश्वास निर्माण केला जाईल असा मला 100% विश्वास आहे। धर्मचारी असतील, साधू संत असतील, आखाड्याचे प्रमुख असतील, त्यांच्यासोबत सीईओचे कसं काय होणार, म्हणजे कसं काय त्यांचे जुळेल? काय वाटतं आपल्याला, कशा प्रकारे त्यांनी वागलं पाहिजे? नाही, धर्माचार्य, साधू संत, समाज यांचा जो संबंध आहे तो ट्रस्ट सोबत आहेच आणि सीईओ विल बी रिपोर्टिंग टू द ट्रस्ट। महासचिव जे आहेत त्यांना तो रिपोर्ट करणार
CEO इज अ पार्ट ऑफ मॅनेजमेंट. असे अनेक नियुक्त्या त्या ठिकाणी होतील, ही सुरुवात झालेली आहे. एक प्रोफेशनल सायंटिफिक आणि मॅनेजमेंट त्या ठिकाणी यावी अशा पद्धतीने सुरुवात झालेली आहे. CEOचं सगळ्या ऑपरेशन्समध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल, पण रिपोर्टिंग जे असेल ते ट्रस्टला असेल. म्हणजे हा ट्रस्टच्या व्यतिरिक्त नाही आहे किंवा स्वतंत्र नाही आहे. मला एक विचारायचं की सर, आता जे होऊन गेलं शिर्डी अयोध्यामध्ये, तर तुम्हाला काय वाटतं, हा विश्वास जो गमावलेला आहे तो पुन्हा मिळवण्यासाठी किंवा जी भक्तांची जी श्रद्धा आहे, जी आस्था आहे, त्याला धक्का कुठे ना कुठे बसलाय, ती परत मिळवण्यासाठी सीईओवरती किती मोठी जबाबदारी असेल आणि एकूण ट्रस्टवरतीही? चॅलेंज मोठा आहे. सगळ्यांची जबाबदारी वाढलेली आहे. पुन्हा विश्वास गमवायला ना वेळ लागत नाही, विश्वास कमवायला आयुष्य लागतं. मेहनत करावी लागेल. ट्रान्सपरंट सिस्टम्स त्या ठिकाणी आणाव्या लागतील. चांगल्या व्यक्तींची नियुक्ती करावी लागेल आणि प्रोफेशनल मॅनेजमेंट, सायंटिफिक मॅनेजमेंट हे त्या ठिकाणी आणावं लागेल. आणि मला 100% विश्वास आहे की या सिस्टम्स सायंटिफिकली आणि प्रोफेशनली मॅनेज केल्या, चांगला मॅनपॉवर त्या ठिकाणी दिला, तर पुन्हा भक्तांचा, जनतेचा, समाजाचा विश्वास निर्माण होऊ शकेल. हे होते सुरेश हावरे सर. अयोध्याचा श्रीराम जन्मभूमी ट्रस्टसाठी नवीन विशेष कार्यकारी अधिकारी मिळणार आहे आणि त्याची नियुक्ती करण्यासाठी जी त्रिसदस्यीय कमिटी गठीत झाली आहे त्यामध्ये सुरेश हावरे सर आहेत. कॅमेरामॅन सुभाषिष दामसोबत विनोद जगदाळे, TV9 मराठी, वाशी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.